हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तुमच्या केसांचा जो कलर असतो तो तुमचा लुक एनहान्स करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रोल प्ले करत असतो. तर फ्रेंड्स, तुम्हीही त्यापैकी एक आहात का की तुमचे केस हे पांढरे झाले आहेत आणि तुम्ही ते ब्लॅक करण्यासाठी हेअर डाय यूज करता? तर याने काय होतं की आपण बाहेर जाऊन जो हेअर डाय आपल्या केसांवर अप्लाय करतो त्याने काय होतं की थोड्या वेळापुरता आपल्या चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो आणि आपले केस हे सिल्की आणि शायनी होतात, राईट? आणि त्या डायचा तो इफेक्ट हा निघून जातो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो ही कमी होतो आणि आपले केस हे निस्तेज दिसायला लागतात आणि आपले केस हे अजून जास्त पांढरे होतात. सतत तुम्ही केमिकल डाय जर यूज करत असाल तर तुमचे केस हे प्रचंड डॅमेज होतात. जे पांढरे केस असतात त्यापेक्षा अजून जास्त मुळापासून पांढरे केस हे तुम्हाला येण्यास सुरुवात होते आणि त्यासोबतच तुमच्या केसांचा हेअर फॉल ही होतो आणि तुमचे केस डॅमेज झाल्यामुळे ते वीक ही होतात. तर फ्रेंड्स, तुम्ही बघत असाल की आजकाल बऱ्याच जणांचे कमी वयामध्ये केस हे पांढरे होतात किंवा त्यांचा हेअर फॉल ही होतो आणि टक्कल पडायला लागतं. तर त्याचंच कारण आहे की केमिकल हेअर डाय. जर तुम्हाला या केमिकल डाय पासून वाचायचं असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये असा नॅचरल आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनविलेला हेअर पॅक तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तुमच्या केसांवर जर तुम्ही तो हेअर पॅक अप्लाय केला तर नक्कीच तुमचे केस हे जे पांढरे झालेले असतील ते नॅचरली काळे होण्यास मदत होईल. फ्रेंड्स, मी माझ्या केसांसाठी कधीच केमिकल डाय हा यूज करत नाही. तर मी काय करते, घरच्या घरी नॅचरल हेअर पॅक हा हिना पावडर यूज करून तयार करते. त्यासोबतच त्या पावडर मध्ये इतर काही ऑर्गॅनिक पावडर या मिक्स करते आणि चांगल्या प्रकारे हेअर डाय हा घरच्या घरी तयार करते. तर त्याने काय होतं, माझे केस हे सिल्की ही राहतात आणि जर थोडेसे पांढरे झाले असतील तर त्यालाही ब्लॅक कलर येण्यासाठी मदत होते. सो आपण नॅचरल डाय रेडी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिना पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर आणि आवळा पावडर. तर फ्रेंड्स, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया आवळा पावडर. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आवळा पावडर ही आपल्या केसांसाठी किती इफेक्टिव्ह आहे. त्यासोबतच आवळा हा आपण खाल्लाही पाहिजे आणि आपल्या केसांनाही अप्लाय करायला हवा. त्यानंतर आहे शिकेकाई पावडर. तुम्हाला माहीतच असेल की आपल्या आजी आजोबांच्या काळात एवढे शॅम्पू अवेलेबल नव्हते. तेव्हा ते काय करत होते, शिकेकाई पावडरच्या तेव्हा पाऊच मिळत होत्या. त्या पावडरने त्यांचे केस हे धुतले जात होते आणि त्यामुळे काय होत होतं की त्यांचे केस हे लवकर पांढरेही होत नव्हते आणि त्यांच्या केसांची लेंथ ही जास्त होती. पण आता केमिकल वाले शॅम्पू मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याचा वापर आपण करतो आणि त्याने आपले केस हे पांढरे होतात. त्यामुळेच आपल्याला या हेअर पॅक मध्ये शिकेकाई पावडर ही वापरायची आहे. त्यानंतर आहे रिठा पावडर. जर आपले केस हे डॅमेज झाले असतील आणि रफ झाले असतील तर त्यासाठी रिठा पावडर ही नक्कीच मदत करते. तर तुम्ही सिम्पली रिठा पावडर मध्ये थोडंसं दही जरी मिक्स करून तुमच्या केसांवर अप्लाय केलं तरी तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट हा दिसून येईल. चला तर मग बघूया की आपला हा नॅचरल डाय, नॅचरल हेअर पॅक कसा रेडी करायचा, जेणेकरून आपले जे पांढरे केस झाले आहेत त्यावर तो अप्लाय केला तर आपले केस हे काळे होण्यास मदत होईल. तर सगळ्यात आधी आपण एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये मी 2 चमचे चहा पावडर टाकणार आहे. तुम्ही चहा पावडर ऐवजी कॉफी पावडर ही यूज करू शकता. तर या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत मेथी दाणे. मेथी दाण्यामुळे आपल्या स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी मदत होते. नंतर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी तसंच ठेवायचं आहे. आणि मेहंदी भिजवण्यासाठी मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही कोणतंही भांड यूज करू शकता. आता मी इथे हिमालयाची हिना पावडर यूज करणार आहे. तर तुम्ही नुपूरही यूज करू शकता किंवा इतर कुठलीही ऑर्गॅनिक हिना पावडर यूज करू शकता. आता मी इथे याचे एक पॅकेट यूज करत आहे. तुमच्या केसांची लेंथ नुसार तुम्ही ही मेहंदी कमी जास्त नक्कीच करू शकता. आता यामध्ये आपण अजून पावडरी मिक्स करणार आहोत. त्यामध्ये 1 कप दही टाकायचं. आता दही का टाकायचं, तर तुमच्या केसांमध्ये इचिंग होत असेल किंवा डॅन्ड्रफ झाला असेल किंवा सतत तुम्हाला डॅन्ड्रफचा त्रास होत असेल
तर तुम्ही हिना पॅक रेडी करताना त्यामध्ये दही हे नक्की ऍड करा। आपण जे पाणी तयार केलेलं होतं ते मी थंड करून गाळून घेतलेलं आहे। आता हे पाणी या हिना पॅक मध्ये थोडं थोडं करत घालायचं आहे आणि मेहंदी छान पैकी भिजवून घ्यायची आहे। तर मेहंदी भिजवताना छान मिक्स करून एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून केसांवर अप्लाय करायला सोपी जाईल। आता आपली मेहंदी ही भिजून तयार झालेली आहे। ही मेहंदी रात्रभर तशीच भिजत ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या केसांना लावायची आहे। मेहंदी रात्रभर भिजून एक छान असा तिला ब्लॅकिश कलर आलेला आहे। आता याने काय होतं की आपले केस हे डार्कर होण्यासाठी मदत होते। जर तुम्हाला केसांना मेहंदी अप्लाय करायला जमत नसेल, कोणाची हेल्प घेऊन सुद्धा तुम्ही मेहंदी अप्लाय करू शकता। पण घरच्या घरी मेहंदी अप्लाय करणं हे खूपच इझी आहे। तुम्हाला केस पहिल्यांदा छान विंचरून घ्यायचे आहे आणि केसांचे असे सेक्शन करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही सिंपली घरच्या घरी इझिली मेहंदी ही अप्लाय करू शकता। जेव्हा तुम्ही हिना लावता तेव्हा तुमचे केस खूप जास्त पांढरे असतील तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, ही हिना 3 तास तुम्हाला केसांना लावून ठेवायची आहे, तरच तुमच्या केसांना डार्कर रंग येण्यासाठी मदत होईल। आणि नंतर साध्या पाण्याने हेअर वॉश हे करायचे आहे। शॅम्पूचा वापर हा अजिबात करायचा नाही आणि हा पॅक सुकल्यानंतर वॉश करायचा आहे आणि मग त्याच दिवशी केसांना छान ऑइलिंग करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू करून केस हे धुवायचे आहेत। आता याने काय होतं की आपले केस हे जर मेहंदीने ड्राय झाले असतील तर तेल लावलं म्हणजे ऑइलिंग केलं तर आपले केस हे दुसऱ्या दिवशी सिल्की आणि शायनी होण्यास मदत होईल। अशा प्रकारे तुम्ही जर हा घरच्या घरी हेअर पॅक हेअर डाय यूज केला तर नक्कीच तुमचे जे पांढरे केस असतील ते काळे होण्यासाठी मदत होईल आणि तुमची जी पांढऱ्या केसांची समस्या आहे ती हळूहळू कमी होण्यासही मदत होईल। जे केस हे सिल्की आणि शायनी होण्यासही चांगल्या प्रकारे मदत होईल। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।